अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी आपले मूळ काम सोडून देऊन ते राजकीय क्षेत्रात आता चळवळ करू लागलेत। त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरून आपण स्वतः शरद पवारांच्याच वळचणीला गेल्याचं दाखवून दिलंय। शरद पवारांनी मध्यंतरी एका कवीचा हवाला देऊन साल्यांनो तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत असे अश्लाघ्य उद्गार काढले होते। श्याम मानव यांनी देखील संत गजानन महाराज आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज यांच्यावर अशाच अश्लाघ्य टीका केल्या होत्या। त्यामुळे आता श्याम मानव यांच्यात एकूणच भूमिकेवर ठळक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सोशल मीडियामधून अनेक जण त्यांच्यावर अक्षरशः टीका करताना दिसतायत। ज्येष्ठ पत्रकार गजानन जानबोर यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून श्याम मानव यांना पुरतं एक्सपोज केलंय। काय म्हणतायत गजानन जानबोर आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये जाणून घेऊयात आजच्या बखर लाईव्हच्या व्हिडिओ मधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। गजानन जानबोर यांची फेसबुक पोस्ट काहीशी अशी आहे। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा त्याग करून एक नवीनच मोहीम सुरू केली आहे। ही मोहीम म्हणजे देवेंद्र फडणवीस या लोकनेत्याला सार्वजनिक जीवनातून हद्दपार करणं, त्यांची निंदा नालस्ती करणं, कारस्थान करणं अशी आहे। याच फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला बळ दिलं, भरघोस असा निधी दिला। या कायद्याच्या समितीच्या सहअध्यक्षपदी श्याम मानवांची नियुक्ती केली। एवढंच नाही तर फडणवीस उपमुख्यमंत्री असलेल्या महायुती सरकारनं अलीकडे या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 39 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना हेच श्याम मानव महाराष्ट्रातील पोलिसांना अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचं प्रशिक्षण देत फिरत होते। तेव्हा फडणवीस त्यांच्या लेखी खलनायक नव्हते। आता अचानक श्याम मानवांना झालेला हा साक्षात्कार ते कुणाचे तरी बाहुले आहेत हे सिद्ध करणार आहे। लोकसभा निवडणुकीत याच श्याम मानवांनी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीचा प्रचार केला होता। आता ते विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या समर्थनार्थ शेकडो जाहीर सभा घेणार आहेत। मानव आता सामाजिक कार्यकर्ते राहिलेले नाहीत, ते महाविकास आघाडीचे प्रचार प्रवक्ते झालेले आहेत। त्यांना महायुतीचं सरकार सत्तेखाली खेचायचं आहे। अचानक सामाजिक चळवळ सोडून मानवांनी महाविकास आघाडीचा प्रचार करण्याची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली आहे। त्यामागे असंख्य कारणे असू शकतात, ते मानवांनाच ठाऊक। पण मानवांसारखे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एखाद्या पक्षाला निवडून आणण्याचा, दुसऱ्याला पराभूत करण्याचा विडा उचलतात तेव्हा त्यांच्या सार्वजनिक जीवनातील भूमिकेची सार्वजनिक व्यासपीठावरूनच चिकित्सा करणं क्रमप्राप्त ठरतं। श्याम मानव यांची अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ एका मर्यादेपलीकडे यशस्वी होऊ शकली नाही। त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना नेहमी हिंदू धर्मातीलच अंधश्रद्धा दिसतात आणि त्यावर ते तुटून पडतात। इतर धर्मियांबाबत अंधश्रद्धेबद्दल मानव कधीच काही बोलले नाहीत, कारण त्यांचे संभाव्य परिणाम त्यांना ठाऊक आहेत। हिंदू धर्मीय संयमी आहेत, आपल्यावरील टीकेला ते संयमानं उत्तर देतात हे मानवांना ठाऊक आहे। हिंदू धर्मावर आणि या धर्मातील अंधश्रद्धेवर टीका करणं हेच पुरोगामित्व आहे का? ही मानव यांची ठाम समजूत आहे। हेच पुरोगामित्व घेऊन ते आता काँग्रेस, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत। पण आपले पुरोगामित्व आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला पुढे नेताना मानव यांनी हिंदू धर्मातील काही श्रद्धास्थानावर केलेल्या टीकेची इथं चर्चा करणं आवश्यक वाटतं आणि त्या टीकेबद्दल महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेत्यांनी त्यांना जाब विचारणं ही गरजेचं आहे। श्याम मानव यांचे मध्यंतरी 2 व्हिडिओ व्हायरल झाले होते। या दोन्ही व्हिडिओमध्ये शेगावचे श्री संत गजानन महाराज आणि स्वामी समर्थ या 2 संतांवर त्यांनी टीका केली आहे। भिऊ नकोस में तुझ्या पाठीशी है, ये तो कहते थे अमुक अमुक बाबा स्वामी समर्थ, वो भी क्या झूठे बाबा थे। एक याद रखिए, जो भी समाज को यह आश्वासन देता है कि तू डरो मत, मैं तेरे पीछे खड़ा हूं, वो समाज को क्या बनाना चाहता है। गजानन महाराज यांना बोलता येत नव्हतं, त्यांना लोकांनी बाबा बनवलं। तसं स्वामी समर्थ हे खोटारडे होते अशी मुक्ताफळं श्याम मानव यांनी उधळली आहेत।
मानव यांची ही व्यक्तिगत मतं असली तरी श्री संत गजानन महाराज आणि स्वामी समर्थ यांच्यावर त्यांनी केलेली ही टीका महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मान्य आहे का? उद्धव ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे ज्येष्ठ नेते स्वामी समर्थ आणि गजानन महाराजांच्या दर्शनाला जात असतात. ज्येष्ठ नेते शरद पवार नियमित संतनगरी शेगाव इथं जातात. काही वर्षापूर्वी प्रस्तुत लेखकानं पुण्यातील एका वार्तालापात पवार साहेबांना या अनुषंगानं प्रश्न विचारला. तुम्ही कुठल्याही मंदिरात जात नाहीत, आयुष्यात कधी कुणापुढे नतमस्तक व्हायची इच्छा झाली तर तुम्ही कुणापुढे नतमस्तक व्हाल? यावर पवार म्हणाले, मला शेगावच्या गजानन महाराज संस्थानचे श्री शिवशंकर भाऊ पाटील यांच्या समोर नतमस्तक व्हायला आवडेल. अशा आशयाचं विधान पवार साहेबांनी मुंबईतील एका दैनिकाच्या कार्यक्रमातही केलं होतं. श्री संत गजानन महाराज, स्वामी समर्थ आणि हिंदूच्या श्रद्धास्थानावर टीका करणं हेच मानवांच्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे का? लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार करताना त्यांनी त्यांच्या या भूमिकेबद्दल लोकांना सांगायला हवं. ते जर सांगत नसतील तर त्यांच्या सभेत येणाऱ्या सश्रद्ध माणसांनी त्यांना या अनुषंगानं काही प्रश्न विचारायलाच हवेत. मानव यांना प्रश्न विचारायला आवडतं, किंबहुना लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्यांचा तसा आग्रही असतो. मानवांच्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला काही वर्षापूर्वी तीव्र विरोध होऊ लागला होता. मानवांनी आमचा देवाधर्माला विरोध नाही असं जाहीर केलं होतं. मग गजानन महाराज, स्वामी समर्थ यांच्यावर ही टीका कशासाठी? मानवांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा अधिकार नाही आणि ते तसं करत असतील तर त्यांना विवेकी मार्गाने प्रश्न विचारण्याचा अधिकार लोकशाहीनं आपल्यालाही दिलाय. मानवांची अंधश्रद्धा निर्मूलनाची भूमिका एका विखारी चौकटीतच बंदिस्त राहिली आहे. पालघरला साधूंचं हत्याकांड झालं तेव्हा मानव काहीच बोलले नाहीत, साधा निषेधही त्यांनी केला नाही. संभाजीनगरात जातीय दंगल उफाळून आल्या तेव्हाही मानव शांत होते. कोपर्डीतील आमच्या निष्पाप भगिनीवर अत्याचार झाला त्यावेळीही मानव गप्प होते. केतकी चितळेंना 3 महिने तुरुंगात डांबण्यात आलं त्यावेळीही तत्कालीन सरकारला प्रश्न विचारण्याचं धाडस त्यांनी दाखवलं नाही. खासदार संजय राऊत यांनी एका महिलेला फोनवर शिवीगाळ केली, त्याचाही मानवांनी कधी निषेध केला नाही. राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा प्रकरणात अटक करण्यात आली त्यावेळीही मानव कुठंच दिसले नाहीत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून या घटनांनी मानव अस्वस्थ व्हायला हवे होते, पण तसं झालं नाही. आता ते महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असल्यानं त्यांच्या आजपर्यंतच्या या घटनांवरील मौनांबाबत कुणी शंका घेत असेल, प्रश्न उपस्थित करत असेल तर ते चुकीचं कसं म्हणता येईल. श्याम मानव यांच्या सामाजिक राजकीय भूमिकेबद्दल आपल्याला काहीच देणं घेणं नाही, पण ते एखाद्या राजकीय पक्षाचा झेंडा घेऊन श्री गजानन महाराज, स्वामी समर्थ या संतांवर टीका करीत असतील तर त्यांना पाठबळ देत असलेल्या राजकीय पक्ष आणि नेत्यांना श्याम मानवांची ही गलिच्छ टीका मान्य आहे का? या प्रश्नाचं उत्तर सामान्य माणसांना मिळायलाच हवं. अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर यांनी श्याम मानव यांच्या एकूणच भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आणि फेसबुक पोस्ट मधून त्यांनी याच सगळ्या प्रश्नाबाबत अनेक प्रश्न निर्माण केलेत. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.